नितीश आला होता, त्याला कोणाचे उपकार नकोय म्हणून परत करून गेलाय पैसे. असं का वागला नितीश? आला होता तर मग मला का नाही भेटला? अजून त्याचा राग गेला नसेल. आणि मुळात पैसे परत करण्याची गरजच काय आहे? एवढे पैसे त्याने कुठून आणले असतील? राजवीर त्याला काही बोलले तर नसतील ना? त्याचा उगाच काहीतरी गैरसमज झाला असेल. तो गैरसमज मला दूर करायला हवा. नाहीतर घरी येऊन सुद्धा माझी आणि नितीशची भेट नाही झाली हे बाबांना कळलं तर त्यांना खूप वाईट वाटेल. असं का? अजून आला नाही आणि फोन पण केला नाही त्याने. मी पण त्याच्या फोनचीच वाट बघते कधीपासून. आता फोन करायला हवा होता ना त्याने. तो ना परस्पर गेला असेल कुठल्या तरी कामासाठी किंवा मनुष्य बोलत बसला असेल. तू त्याला फोन कर, त्याला म्हणावं तुला उशीर होत असेल ना तर काय हरकत नाही, पण आम्हाला फोनवर तर सांग मनू कशी येते. मी करते फोन. आई, मी आलोय. काय रे तू तिकडनं निघाल्यावर फोन करणार होतास ना? अरे काय विचारतोय मी? बाबा आधी आत तर येऊ द्यात मला. तू आत येऊन बस, मी पाणी आणते तुझ्यासाठी. बस. ये बस आणि मला सांग, बरं झालं मी ताईकडे गेलो. म्हणजे आम्ही खूप छान गप्पा मारल्या. खरं सांगतोयस? हो बाबा, खरंच खूप छान वाटलं ताईला. ताईने माझं खूप छान वेलकम केलं. माझ्यासाठी तिने थालीपीठ सुद्धा बनवलं. खरंच? अरे वा, खूप चांगलं झाला. बर मला सांग, कशी आहे रे ती? ती मस्त एकदम छान चाललंय तिचं. तुम्ही नका काळजी करू. आरती, ऐकतेस ना? हो, ऐकते ना. मला सांग अजून काय म्हणाली? मिनिटा मिनिटाला तुमची आणि आईची आठवण काढत होती. मला ओरडली सुद्धा ती. मला म्हणाली, आता तू खूप मोठा झालायस, मोठ्यांसारखं वाग, बाबांची काळजी घे. बघितलंस किती काळजी आहे तिला माझी. बरं मला सांग, राजवीर काय म्हणाले? त्यांना त्यांच्या माहेरच्या कोणालाच भेटायची इच्छा नाहीये आणि आय गेस हा निरोप त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. सगळे संबंध तोडलेत त्यांनी तुमच्याशी. ते होते ना तिथे? हो, सगळे होते. सगळ्यांशी खूप छान गप्पा मारल्या. आता खूप बरं वाटतंय. मनोची काळजी मिळली. तिथे तिची कशी अवस्था असेल काहीच कळत नव्हतं. नाही नाही बाबा, ताई तिकडे सुखात आहे. मी फ्रेश होऊन येतो. हो.
चोर याची वाट बघतेस का? नाही म्हटलं, एवढे पैसे बाहेर काढून चोर चोरून न्यायची वाट बघतेस का? नाही अच्छा, मग कोणी दिलेत का तुला? नाही तुला द्यायचेत कोणाला? काय झालंय मनवा? कैवल्याच्या फोनवरून सखीला कॉल करू का? तुम्ही मला तुमचा फोन देऊ शकता का प्लीज? मला एक कॉल करायचा आहे. हो, पण तुझा फोन कुठे? ऍक्च्युली तो खराब झाला. घे, तू बोलून घे, मी आलो. नाही. नो प्रॉब्लेम. हॅलो हॅलो सखी. मनवा. मनवा, अगं तूच बोलतेस ना? हो, मी बोलते. काय ग, हा कुठला नंबर आहे? आणि माझा फोन खराब झालाय. तरी वाटलंच मला. बरं ऐक ना, नितीश येऊन गेला का? हो, मी ऍक्च्युली तेच बोलायला फोन केलाय. म्हणजे आमची भेट नाही झाली, पण त्याने राजवीरकडे पैसे दिले. मला खूप टेन्शन आलंय ग. त्या दोघांमध्ये काही वाद नसेल ना झाला? कारण नितीश मला न भेटताच गेला. तू टेन्शन नको घेऊ, मी बोलते नितीशशी. मला कळवशील काय झालं ते? हो, नक्की कळवते मी. हा, आणि मला सांग, बाबा कसे आहेत? काका आता एकदम व्यवस्थित. तू अजिबात काळजी करू नकोस. ओके. बरं ऐक ना, जमलं तर एकदा भेटून जा ना काकांना. तेवढंच त्यांनाही बरं वाटेल. हा ठीक आहे, मी बघते, मला वेळ मिळेल तसा भेटून जाते. ठीक आहे, चल मग ठेवू मी. हा, बाय. बाय. कैवल्य, कैवल्य. Done? थँक्यू. काहीच हरकत नाही. ठीक आहे ना सगळं? हो. टेन्शन नाही ना काही? ओके, टेक युअर टाइम. आहे मी. चल खाऊन घे. हे मी सांगितलं ना मगाशी, ताईकडे खाऊन आलोय मी. खरंच? नाही, हे जर का खरं असेल ना तर माझ्या डोळ्यात बघून बोल. खाली बाबांच्या समोर जे काय चाललं होतं ना तुझं, ताईने असं केलं तसं केलं, ते सगळं जर का खरं असेल तर तेच माझ्या डोळ्यात बघून सांग मला. काय झालं? हाय अगं, खरंच मी ताईकडे खाल्लंय. नको ना, नको ना माझ्याशी खोटं बोलू प्लीज. तिथे काय झालं मला सांग. तिथे काय झालं सांगशील मला? तू ये, बस इथे बस. सांग, काय झालं तिथे? आई, बाबांचं ठीक आहे, पण तुला सुद्धा समजत नाही का? ताई आपल्याला आता तिचं मानत नाही, ती आपल्याला परक मानते. काही गोष्टी आधीसारख्या राहिलेल्या नाहीयेत. ताईने बऱ्याचदा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला की तिला आपल्याशी संबंध ठेवायचे नाहीयेत. तरी सुद्धा आपण तिला का भेटण्याचा प्रयत्न करतो? हे मला माहितीये, हे सगळं खूप कठीण आहे, पण आपल्याला तिला विसरावं लागेल आणि यातच सगळ्यांचं भलं आहे.
कसं विसरायचं? विसरावं लागणार आहे. आणि आपण नाही विसरलो ना तर याचा सगळ्यांनाच त्रास होईल. तुला आवडेल का ताईला त्रास झालेला, बाबांना त्रास झालेला? मला असं वाटलं होतं की काही दिवसातच हे सगळं बरं होईल, सगळं काही नीट होईल. पण आता बघ ना, दिवसेंदिवस हा गुंता वाढतच चाललाय रे. मी खरं सांगते, माझी मनू अशी नव्हती रे आधी. काही बरोबर आहे तुझं. ताई अशी कधीच नव्हती, पण आता ती बदललीये. तिला नाही ठेवायचंय आपल्याशी कोणाशी संबंध. ही तिचा विषय काढला तर तुझ्या डोळ्यात पाणी आलं. उद्या ती आणखीन काही टोकाचं वागली तर तुला आणि बाबांना किती त्रास होईल. नितीश, मला खरं सांग, खरं सांग, तुला खरंच असं वाटतंय की सगळं ठीक होणार नाही? हा, आई, आता आपण कुठल्याच गोष्टीची आशा ठेवायची नाही, कारण ती पूर्ण नाही झाली ना तर आपल्यालाच त्याचा त्रास होईल. हे सगळं बाबांना कसं सांगायचं? मला खरंच खरंच कळत नाहीये कसं समजावायचं त्यांना. माझ्याकडे सुद्धा या प्रश्नांची उत्तरं नाही. आत्ताच ते आजारातून उठलेत. त्यांना जर हे सगळं कळलं तर त्यांना किती त्रास होईल. नाही नितीश, एखादी गोष्ट जर का आपल्या मनासारखी घडत नसेल तर आपण धीर नाही सोडायचा, आपण थांबायचं. आपण वेळ देऊया ना याला. हा, निदान बाबा बरे होईपर्यंत. चालेल? ठीक आहे, तू म्हणतेस तसं कर. थँक्स. आता खाऊन घे, भूक लागली आहे ना? अगं, हाय. हाय. कॉफी. आई शपथ, मला गरज होती का आता कॉफीची? तुला कसं कळलं? मला कळतं इतरांच्या मनातलं, हो, पण तुला नाही ना कळत समोरच्या माणसाच्या मनातलं. हे करेक्ट बोललीस तू. मी त्या बाबतीत थोडा ढ आहे. आणि काय आहे, आता माझ्या डोक्यात हे सगळं PhDचं चाललंय ना, त्यामुळे दुसरं काही सुचत नाही मला. कॉफी घे ना, मी बनवली आहे. हो, 2 मिनिटात घेतो. त्या मनवाला गाणं का गायला सांगितलंस तू? अगं, माई म्हणाली खूप छान गाते ती, म्हणून सांगितलं. मला पण येतं मस्त गाणं गाता. वाटत नाही. काय? अगं, मला तू कुठे सांगितलं होतंस की तुला गाणं म्हणता येतं ते? अरे मी सांगितलं ना त्या दिवशी, मी म्हणाले ना माझ्याकडे सगळ्या गाण्यांचं कलेक्शन आहे. हो का? विसरलो असेल मग. हे बरं विसरतोस तू. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मस्त झाली आहे कॉफी, छान आहे. यापेक्षा मला गाणं गायला लावून माझ्या गाण्याचं कौतुक केलं असतंस ना तर मला जास्त आवडलं असतं. बापरे, आवडेल मला तुझं गाणं ऐकायला, खूप आवडेल. मग मी आता गाणं गाऊ? आत्ता का? कोणतं गाऊ? कोणतेही का? ओके. इन वादियों से टकरा चुके हैं हमसे मुसाफिर, यूं तो कहीं दिल ना लगाया हमने किसी से, किस्से सुने हैं यूं तो कहीं ऐसे तुम मिले हो, ऐसे तुम मिले हो जैसे मिल रही हो इत्र से हवा
काफिराना सा है इश्क है या सा है. कसं वाटलं? टॉप, मस्त. एवढंच? मी ना खूप फ्रस्ट्रेट झाल्यावर तुझं गाणं ऐकेन. का? म्हणजे माझ्या लक्षात येईल की माझ्या फ्रस्ट्रेशन पेक्षाही वर्स्ट फ्रस्ट्रेशन या जगात आहे. रिअली? येस. थँक्यू सो मच. मी अजून एक गाणं गाऊ? लगेच नको ग. म्हणजे आता मी फ्रस्ट्रेटेड नाहीये ना. मी फ्रस्ट्रेट झालो की तुला लगेच बोलवून घेईन, मग ऐकूया. ठीक आहे, चालेल. मी पुढच्या गाण्याची तयारी करते. ओके, ऑल द बेस्ट. तू प्लीज कॉफी घे. येस. हॅलो सखी. हा ऐक ना, मी बोलते अगं. बाबांच्या ऑपरेशन साठी मी नको म्हणत असताना सुद्धा तिने पैसे भरले. तेच पैसे मी परत करायला आलो. कम इन. सर, सर ही आपल्या नवीन प्रोजेक्टची फाईल तुम्ही एकदा बघून घेता का प्लीज? एकदा तुमचं अप्रुव्हल मिळालं म्हणजे पुढचं काम सुरू करता येतील. कसलं प्रोजेक्ट? सर, आपल्या नवीन फॅक्टरीचं. सर एकदा तुम्ही सगळे डिटेल्स बघून घ्या, कारण मी आणि यश सरांनी खूप मेहनत घेतली या प्रोजेक्टसाठी. सर, सर सॉरी. मेहनत या शब्दाचा अर्थ कळतो का तुम्हाला दवे? सर सॉरी, काही चूक झाली आहे का सर? कारण मी स्वतः तीनदा हे सगळं बघितलंय. हे चेक केलंय? सर काय चूक झाली तुम्ही सांगितलं तर बरं होईल. स्वतःच्या चुका जर रेक्टिफाय करता येत नसतील ना तर खाली बसा दवे. आउट. तुला काय मेसेज करून सांगायचं? सॉरी सर, पण तुम्ही खूप चिडचिड करताय. तुमचा राग दुसऱ्यांवरती काढून तुमचा राग शांत नाही होणार आहे. काय बोललास तू? म्हणजे सर, तुमच्या घरचा राग तुम्ही स्टाफवरती काढताय, त्यामुळे स्टाफवरती वाईट परिणाम होऊ शकतो. तुला नक्की काय म्हणायचं आहे यश? मान्य आहे सर की ऑफिसचा वर्कलोड तुम्हाला खूप आहे, त्यामुळे मनवा वहिनीला तुम्हाला पुरेसा वेळ देता येत नाहीये, त्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. पण तुम्हाला जो त्रास होतोय तसा वहिनीला त्रास नाही होते. म्हणजे कैवल्य आणि मनवा वहिनीची चांगली गट्टी जमली आहे. त्या दिवशी हसण्याचा आवाज बाहेरपर्यंत येत होता. मी बाहेर आलो तर दोघं एकत्र छान गप्पा मारत होते. खूप कमी वेळामध्ये दोघांची चांगली मैत्री जमली. यश, यस सर. मी नसताना आणखी काय काय करतात म्हणा? मनवा वहिनी दिवसभर फोनवरती बोलत असतात कोणाशी तरी. कदाचित त्यांच्या घरच्यांशी बोलत असतील. आतापासून तुझं ऑफिस बंद आहे यश. सर पण का? इकडे याची गरज नाही. अहो पण का? तू घरी थांबायचं आणि मनवनकडे लक्ष ठेवायचं. मी नसताना त्या काय करतात, कोणाशी बोलतात, या सगळ्या गोष्टी मला सांगायच्या. आणि ही गोष्ट कोणालाच कळली नाही पाहिजे.
जमणार आहे. ठीक आहे सर, तुम्ही म्हणत असाल तर मी तसंच करतो. आणि डोंट वरी, कोणाला नाही कळणार. सर, हं. येऊ? निघ.